नमस्कार मित्रांनो. तर तुळ राशीच्या लोकांनो, येणाऱ्या 6 दिवसांच्या आत तुमच्या जीवनात काही मोठे परिवर्तन, काही मोठे बदल, काही ना काही मोठ्या आनंदाचे आगमन होणार आहे. कारण 3-3, 4-4 ग्रह आपले स्थान परिवर्तन करत आहेत. काही ग्रह आपल्या नक्षत्रात गोचर करणार आहेत, तर काही ग्रह वक्री होणार आहेत. तर या सर्वांचा तुम्हाला काय शुभ प्रभाव मिळणार आहे? गेल्या काही काळापासून तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या, जी स्वप्ने अपुरी राहिली होती, तुळ राशीच्या लोकांनो, त्या सर्व इच्छा एक-एक करून त्या 6 दिवसांच्या आत तुमच्या जीवनात पूर्ण होणार आहेत. इच्छा कोणतीही असो, कारण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथे तुळ राशीच्या लोकांच्या कर्मस्थानी देवग्रह गुरु उच्च राशीत आहे. त्याचबरोबर 16 जुलैपासून सूर्यग्रहाचे गोचर होत आहे. सूर्य आणि गुरु यांची युती कुठे ना कुठे गुरुआदित्य राजयोगाची निर्मिती करत आहे. आता तुम्ही जगाला घाबरणार नाही. तुळ राशीच्या लोकांनो, आता तुम्ही जगाला दाखवून देणार आहात की पहा, मी आधी कसा होतो आणि आता कसा आहे. तर अशी परिस्थिती आणि आणखी कोणते मोठे परिवर्तन, कोणते मोठे बदल तुम्हाला या 6 दिवसांत पाहायला मिळणार आहे? कोणते मोठे आनंद तुमची वाट पाहत आहे? कारण जेव्हा ग्रह राशी परिवर्तन करतात, स्थान परिवर्तन करतात, तेव्हा ब्रह्मांडातून काही असे संकेत मिळत आहेत की तुळ राशीच्या लोकांसाठी येणारे हे 6 दिवस जीवनात काही ना काही मोठे परिवर्तन आणि मोठे बदल घेऊन येत आहेत. एका बाजूला आपण पाहिले तर सूर्य आणि गुरु यांची युती तुमच्या 10व्या भावात म्हणजे कर्मस्थानी जबरदस्त राजयोगाची निर्मिती करत आहे. त्यामुळे जे तुम्ही कधी विचारही केला नव्हता ते काय घडणार आहे हे मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर आपण बोलू की येथे शुक्र ग्रह तुमच्या 11व्या भावात गोचर करत आहेत. यापूर्वी राहू आणि केतू तुमच्या 5 आणि 11व्या भावात बसून तुमच्या इच्छापूर्तीमध्ये अडथळे निर्माण करत होते. तुळ राशीच्या लोकांनो, तुम्ही खूप प्रयत्न करत होतात की जीवनात हेही व्हावे, तेही व्हावे, हेही करू, तेही करू. पण केतू ग्रहामुळे शेवटच्या क्षणी तुम्ही त्या गोष्टी सोडून देत होतात. कारण सोडून देणे ही केतू ग्रहाची प्रवृत्ती आहे. म्हणून तुमच्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या, तुमची स्वप्ने पूर्ण होत नव्हती. पण शुक्र ग्रहाची सध्याची स्थिती म्हणजेच गेल्या एका दिवसापासून शुक्र ग्रह स्वतःच्या पूर्व फाल्गुनी नक्षत्रात गोचर करत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. तुळ राशीच्या लोकांनो, शुक्र ग्रह तुमच्या लग्नाचे स्वामी आहे. तसेच ते तुमच्या अष्टम भावाचेही स्वामी आहेत. त्यामुळे लग्नस्वामीचा स्वतःच्या नक्षत्रात गोचर होणे म्हणजे तुळ राशीच्या लोकांनो, तुमची प्रत्येक स्वप्ने वास्तवात उतरू लागण्याचा हा 6 दिवसांचा काळ आहे. त्याचबरोबर आपण आणखी एक गोष्ट पाहू की देवगुरु बृहस्पती 24 दिवसांसाठी अस्त झाले आहेत. याचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडणार आहे हेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण बोलू की शनी ग्रह तुमच्या जन्मकुंडलीतील 4th आणि 5 भावाचे स्वामी असून तेही आता वक्री होणार आहेत. आणि जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा ज्या भावात तो वक्री होतो त्याच्या मागील भावाचेही सुमारे 60 ते 70% फळ देतो. म्हणून तुळ राशीच्या लोकांनो, आता तुमच्या जीवनात काही अशा लोकांची एंट्री होणार आहे ज्यांची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होतात. ते लोक कोण आहेत याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये एक-एक करून देणार आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. याला साधा व्हिडिओ समजण्याची चूक करू नका. कदाचित घाईत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, स्किप केला तर एक मोठी चूक होऊ शकते. अशी कोणती सावधगिरी आहे जी तुम्ही पाळली पाहिजे? चुकून जर तुम्ही ती चूक केली तर जीवनात जे राजयोग निर्माण झाले आहे, जी सुखे तुमच्याकडे येत आहेत, ती येता येता तुमच्या हातातून निसटू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुळ राशीच्या लोकांनो, तुमच्या राशी भविष्याचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ यापुढे याच चॅनेलवर मिळत राहतील. त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. सध्या तुळ राशीच्या लोकांनो, तुमच्या मनामध्ये स्वतःशीच एक महाभारतासारखा संघर्ष सुरू आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही तुमचे प्रत्येक निर्णय इतरांच्या मतावर घेत होतात. त्यामुळे जीवनात यश मिळण्याच्या अगदी जवळ येऊनही
तुम्ही मागे राहत होतात. तुमची एक मोठी सवय म्हणजे कपडे घालायचे असतील तरी इतरांच्या पसंतीनुसार घालायचे. निर्णय घ्यायचे असतील तरी इतरांच्या सांगण्यावर घ्यायचे. आणि याच कारणामुळे तुमच्या स्वतःच्या लोकांमुळेच तुम्ही यशाची चव चाखण्यापासून वारंवार वंचित राहत होतात. जर मी चुकीचे बोलत असेन तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर तुळ राशीच्या लोकांनो, देवगुरु बृहस्पती अस्त होत असल्यामुळे त्यांच्या अशुभ प्रभावापासून स्वतःचा बचाव करा. तसेच देवगुरु बृहस्पतीची शुभ कृपा या काळात तुमच्यावर कायम राहो. जे लोक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये ओम लक्ष्मी नारायण नमो नमः असे लिहितील त्यांच्या जीवनात हा राजयोग फलदायी ठरेल आणि त्यांच्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा बरसू लागेल. आता आपण तुळ राशीच्या लोकांसाठी पहिल्या मोठ्या आनंदवार्तेबद्दल बोलूया. तुमच्या कर्मस्थानी सूर्य आणि गुरु यांचा जो मिलाप झाला आहे, जी युती तयार झाली आहे, ती तुमच्या जीवनात जबरदस्त उत्साह, ऊर्जा आणि कर्मक्षेत्रात मोठी प्रगती घेऊन येणार आहे. पूर्वी लोक तुमचे म्हणणे मानत नव्हते. तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटत होते. पण आता तेच लोक तुमच्या बोलण्याचा आदर करतील. तुमचे शत्रूही तुमच्यासमोर नतमस्तक होतील. आणि तुमचे जे स्वप्न अपूर्ण राहिले होते, मग ते नोकरीतील बढतीचे असो, स्टेट्सचे असो, पगारवाढीचे असो किंवा मनासारख्या बदलीचे असो, आता नको म्हणताही या 6 दिवसात नोकरी, व्यवसाय, करिअर किंवा विद्यार्थी जीवनात एकामागून एक मोठे बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे सर्व सूर्य आणि गुरु यांच्या युतीमुळे घडणार आहे. कदाचित काही काळापासून तुम्ही या मोठ्या स्वप्नाच्या पूर्ण होण्याची वाट पाहत होतात. पण आता तो क्षण आला आहे. तुळ राशीच्या लोकांनो, तुमच्या जीवनात एक नवीन परिवर्तन, मोठा बदल येण्याचे ग्रह आणि नक्षत्र स्पष्ट संकेत देत आहेत. सूर्य आणि गुरु यांच्या प्रभावामुळे 16 जुलैनंतर तुमचे नाव, कीर्ती, मानसन्मान आणि प्रतिष्ठा, जी काही काळापासून कमी झाली होती, ती पुन्हा मिळू लागेल. यामध्ये कोणतीही शंका नाही. आता आपण दुसऱ्या मोठ्या आनंदवार्तेबद्दल बोलूया. कारण राहू आणि केतू यांच्या प्रभावामुळे तुमची बुद्धी पूर्वीसारखी योग्य प्रकारे कार्य करत नव्हती. तुम्ही इच्छांबद्दल विचार करत होतात, मेहनतही करत होतात, पण तुमच्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या. पण आता शुक्र ग्रह आपल्या स्वतःच्या नक्षत्रात गोचर करून खूपच बलवान झाले आहेत. आणि केतू ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी शुक्र ग्रहाच्या शुभ फळांमध्ये सातत्याने वाढ होत राहील. तुळ राशीच्या लोकांनो, शुक्र ग्रह हे तुमच्या लग्नाचे म्हणजेच तुमच्या राशीचे स्वामी आहेत. तसेच धन, ऐश्वर्य, संपत्ती आणि भोगविलासाचे कारक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रभावात वाढ करण्यासाठी कोणता उपाय करायचा हे मी पुढे सांगणार आहे. आता आपण पाहूया की शुक्र ग्रहांचा पूर्व फाल्गुनी नक्षत्रात गोचर झाला आहे. त्यामुळे आता तुमच्या ज्या इच्छा काही काळापासून, काही महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासून अपूर्ण राहिल्या होत्या, त्या पूर्ण होऊ लागतील. तुमची इच्छा होती की त्या पूर्ण व्हाव्यात, पण शेवटच्या क्षणी तुम्ही स्वतःच त्या गोष्टी सोडून देत होतात किंवा परिस्थितीमुळे त्या तुमच्याकडून सुटून जात होत्या. कारण केतू ग्रह तुमच्या इच्छापूर्तीच्या समोर बसलेले आहेत. केतू हे मोक्षाचे कारक आहेत. ते अलिप्ततेचे कारक आहेत. असेही होऊ शकते की तुम्ही एखाद्यासोबत नात्यात आला असाल, पण शेवटी ते नाते तुटले असेल किंवा तुम्ही ते सोडून दिले असेल. पण आता तेच लोक पुन्हा एकदा तुमच्या जीवनात परत येऊ शकतात. मग ते मित्र असोत, सोशल सर्कलमधील लोक असोत किंवा इतर कोणीतरी. तुळ राशीच्या लोकांनो, या 6 दिवसांच्या काळात तुम्हाला मोठा धनलाभ, मोठा फायदा मिळताना दिसत आहे. कारण शुक्र ग्रह आता पूर्ण शक्तीमध्ये आहेत. ते स्वतःच्या नक्षत्रात असल्यामुळे तुळ राशीच्या लोकांना आशीर्वाद देत आहेत. 11व्या भावात बसलेले शुक्र ग्रह तुमचे प्रेमजीवनही चांगले करू शकतात. जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते, तेच लोक आता पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. कारण शुक्र ग्रह आकर्षणाचे कारक असतात. 11व्या भावात बसलेले शुक्र ग्रह तुमच्यामध्ये इतके आकर्षण निर्माण करतील आणि कर्मस्थानी बसलेले सूर्य व गुरु तुम्हाला ऊर्जा, धैर्य, मानसन्मान आणि प्रतिष्ठा देतील.
म्हणून जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते ते शुक्राच्या आकर्षणामुळे पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नाव, मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कदाचित काही काळापासून तुमची इच्छा होती की तुमच्यापासून दूर गेलेला किंवा रुसलेला जोडीदार पुन्हा परत यावा, तर तेही शक्य आहे. काही लोकांची नवीन गाडी घेण्याची, नवीन फ्लॅट खरेदी करण्याची, घराचे नूतनीकरण करण्याची, नवीन नोकरी सुरू करण्याची किंवा नवीन कोर्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा होती. तर आता एक-एक करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील. म्हणजेच ज्या गोष्टींचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता, अशा घटना या 6 दिवसांच्या काळात तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात घडू शकतात. आता आपण पाहूया की शुक्राचा प्रभाव वाढवण्यासाठी काय करावे. केतू ग्रह काही प्रमाणात अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठी हे लक्षात घ्या की केतू ग्रहांनी काही काळापासून तुमची मानसिक शांतता भंग केली आहे. केतू हे योग, ध्यान आणि मेडिटेशनचेही कारक आहेत. त्यामुळे पुढील 10 दिवस दररोज सकाळी 5 मिनिटे ध्यान करा, प्राणायाम करा, योग करा. असे केल्याने तुम्ही केतूच्या अशुभ प्रभावापासून वाचाल आणि शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावात वाढ होईल. शुक्र ग्रह हे धन, संपत्ती आणि ऐश्वर्याचे कारक असल्यामुळे सोशल सर्कलमधून, मित्रपरिवारामधून किंवा घरातील मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींच्या माध्यमातून एक-एक करून तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील. हीच सर्वात मोठी आनंदवार्ता आहे. आता आपण तिसऱ्या आनंदवार्तेबद्दल बोलूया. तुळ राशीच्या जे विद्यार्थी आहेत ते बऱ्याच काळापासून सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्याची इच्छा बाळगून होते. तुम्ही खूप प्रयत्न करत होतात, पण केतूमुळे इच्छा पूर्ण होत नव्हत्या, संघर्ष करावा लागत होता. आता तुमचा 6वा भाव पुन्हा सक्रिय होत आहे. कारण चतुर्थ आणि पंचम भावाचे स्वामी शनी ग्रह आहेत. ते सुखसुविधा, ज्ञान आणि बुद्धीचे कारक आहेत. आता शनी ग्रह 6व्या भावात वक्री होणार आहेत. त्यामुळे ते मागील भावाचेही फळ देतील आणि 6व्या भावाचेही परिणाम देतील. तुमची जी बुद्धी काही काळापासून जणू अडलेली होती, तुम्ही इतरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या निर्णयांवर काम करत होतात, आता तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला सुरुवात कराल. आणि तुळ राशीच्या लोकांनो, तुम्ही जे निर्णय घ्याल ते तुमचे आयुष्य बदलणारे ठरतील. ते सुवर्णसंधीसारखे निर्णय असतील. 6वा भाव हा स्पर्धा आणि विरोधकांचा भाव असतो. त्यामुळे आता तुम्ही विरोधकांना ठामपणे सामोरे जाल. तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या व्यक्तिमत्वामुळे आणि तुमच्या आकर्षणामुळे विरोधक आपोआप बाजूला होतील. कार्यालयात किंवा व्यवसायात जे लोक तुमची अडचण निर्माण करत होते, तुमची टांग खेचत होते किंवा पाठीमागे तुमची निंदा करत होते, तेच लोक आता तुम्हाला सन्मान देतील. कारण सूर्य आणि गुरु यांची युती, तसेच 6व्या भावातील शनी ग्रह यामुळे शत्रूंवर विजय मिळवण्याचा योग निर्माण होत आहे. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. शनी ग्रह जेव्हा वक्री होतात तेव्हा ते मागील भावाचेही फळ देतात. त्यामुळे तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या, जी कामे प्रलंबित होती, एखादा पैसा अडकला होता, नोकरीतील बढती अडकली होती किंवा इतर कोणतेही काम रखडले होते, ते पूर्ण करण्यासाठी आता तुम्ही जोमाने प्रयत्न कराल. आणि तुळ राशीच्या लोकांनो, तुमच्या जीवनात नवीन पर्व, नवीन इतिहास घडवण्याची हीच योग्य वेळ आहे. असा काळ पुन्हा सहज येणार नाही. आता पुढे बुध ग्रहाबद्दल बोलूया. बुध ग्रह हे तुमच्या भाग्याचे स्वामी असून भाग्यस्थानात विराजमान आहेत. त्यामुळे भाग्याचीही तुम्हाला जबरदस्त साथ मिळताना दिसत आहे. पण येथे एक छोटीशी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुळ राशीच्या लोकांनो, जीवनात तुम्ही प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक गोष्ट इतरांच्या सांगण्यावरून करता. तुळ राशीच्या लोकांनो, तुम्ही तुमच्या योजना, तुमच्या भावना आणि तुमच्या पुढील कामांविषयीच्या गोष्टी इतरांना सांगत असता. याच कारणामुळे तुमचे होत आलेले काम शेवटच्या टप्प्यावर बिघडते. जर मी चुकीचे बोलत असेन तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता पुढे काय करायचे? विशेषतः या 6 दिवसांच्या काळात आणि यापुढेही तुमच्या योजना, तुमच्या भावना, तुमच्या कामांबद्दल
व्यवसायाबद्दल, व्यापाराबद्दल, नवीन प्रवेशाबद्दल किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल इतरांशी बोलणे बंद करा. कारण ज्या क्षणी तुम्ही या गोष्टी इतरांशी शेअर करता त्याच क्षणापासून तुमचे काम बिघडू लागते. म्हणून या काळात तुमच्या गोष्टी जितक्या गुप्त ठेवाल तितकीच जीवनात प्रगती आणि उन्नती मिळेल. ग्रहांचे असे शुभ संकेत आहेत. ग्रहांची मांडणीही तशीच आहे. तरीही काही लोक म्हणतील, माझ्या जीवनात काहीच चांगले घडत नाही. आम्ही राशी भविष्य खूप पाहतो. याचे कारण असे की ही माहिती तुमच्या जन्मराशी म्हणजेच चंद्र राशीवर आधारित आहे. परंतु तुम्ही जीवनात जी दुःखे, कष्ट आणि अडचणी भोगत आहात त्याचे कारण तुमच्या वर्तमान महादशा किंवा अंतर्दशेचा स्वामीही असू शकतो. कदाचित तुमच्या महादशेचा किंवा अंतर्दशेचा स्वामी 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावात बसलेला असेल, किंवा तो 3ऱ्या, 5व्या किंवा 7व्या नक्षत्रात असेल. त्याच्यावर एखाद्या ग्रहाची दृष्टी असेल. अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कारणाने तुम्ही अडचणीत असाल तर वर्षातून किमान एकदा तरी तुमच्या कुंडलीचे सखोल विश्लेषण करून घ्यावे. कारण तुमच्या लग्नकुंडलीमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडलेले असते. जीवनात कोणती दिशा तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे, कोणत्या क्षेत्रात काम केल्यास यश निश्चित मिळेल हे तुमची कुंडली सांगते. तसेच तुमच्या जन्मनक्षत्रापासून असे कोणते नक्षत्र आहे जे संपूर्ण आयुष्यभर तुमचे संकटांपासून संरक्षण करते याची माहितीही तुमची कुंडली देते. आता सावधगिरीबद्दल बोलूया. सूर्य आणि गुरु यांची 10व्या भावातील युती झाल्यामुळे तुमच्यामध्ये थोडासा अहंकार निर्माण होऊ शकतो. म्हणतात ना, जेव्हा जीवनात आनंद, यश आणि चांगल्या गोष्टी येऊ लागतात तेव्हा माणसामध्ये नकळत अहंकाराची भावना निर्माण होते. दुसरीकडे मंगळ ग्रह अष्टम भावात बसून दुसऱ्या भावावर म्हणजेच वाणीच्या भावावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे आनंदासोबतच तुळ राशीच्या लोकांमध्ये अहंकाराची भावना वाढू शकते. बोलण्यात थोडासा कठोरपणा येऊ शकतो. ही गोष्ट चांगली नाही. हीच ती सावधगिरी आहे. कारण गुरु ग्रह सध्या अस्त झाले आहेत. गुरु ग्रह बँकिंग, फायनान्स, शिक्षण व्यवस्था, संशोधन, न्यायव्यवस्था आणि कायदा या क्षेत्रांचे कारक आहेत. म्हणून जे लोक या क्षेत्रांमध्ये नोकरी करतात किंवा कार्यरत आहेत त्यांना निर्णय घेताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सूर्य आणि गुरु 10व्या भावात असल्यामुळे त्यांची दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावरही पडत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी, वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना नकळत थोडा अहंकारी किंवा कठोर स्वभाव दिसू शकतो. कदाचित तुमच्या तोंडून असे काही शब्द निघतील ज्यामुळे होत आलेले काम बिघडू शकते. म्हणून तुळ राशीच्या लोकांनो, या काळात तुमचा अहंकार कमी ठेवायचा आहे. वाणीवर संयम ठेवायचा आहे. कारण गुरु ग्रह अस्त असल्यामुळे त्याचा काही प्रमाणात अशुभ प्रभाव जाणवू शकतो. आणि ज्या लोकांच्या लग्नकुंडलीमध्ये गुरु ग्रहाची महादशा किंवा अंतर्दशा सुरू आहे त्यांनी विशेषतः निर्णय घेताना अधिक सावध राहावे. म्हणूनच मी आधी सांगितले होते की माझ्या कमेंट सेक्शनमध्ये ओम लक्ष्मी नारायण नमो नमः असे लिहा. कारण सध्या पुढील 24 दिवसांच्या काळात हाच मंत्र तुमचे संरक्षण करेल. या काळात चुकीचे निर्णय घेऊ नका. गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. उधार देणे किंवा घेणे टाळा. आणि तुमच्या कार्यस्थळी सर्वांशी समन्वयाने वागा. त्यामुळे तुम्हाला प्रगती आणि उन्नती मिळेल. पण अहंकारामुळे तुम्ही स्वतःच गोष्टी बिघडवू शकता. तुळ राशीच्या लोकांनो, हा काळ अत्यंत शुभ आहे. ग्रहांचे संकेतही तुमच्या बाजूने आहेत. ग्रह तुम्हाला साथ देण्यासाठी अनुकूल स्थितीत आहेत. परंतु प्रत्येक ग्रहाची एक क्रिया आणि प्रतिक्रिया असते. या काळातील प्रतिक्रिया अशी असू शकते की तुमच्यामध्ये अहंकार वाढेल आणि बोलण्यात थोडासा कटुपणा येईल. यापासून स्वतःला जपणे आवश्यक आहे. बाकी या 6 दिवसांच्या आत तुमचे झोपलेले भाग्य जागृत होईल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विश्व तुमच्या पाठीशी उभे आहे. आता उपायाबद्दल बोलूया. गुरु ग्रह अस्त झाल्यामुळे निर्णय घेताना तुम्ही वारंवार विचार कराल.
हे काम करू का नको, असे करू का तसे करू, असे अनेक विचार मनात येतील. तसेच शिक्षण व्यवस्था, फायनान्स, बँकिंग आणि संशोधन क्षेत्रामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून गुरु ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तुळ राशीच्या लोकांनी दररोज ओम लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप करावा. तसेच विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा किंवा ऐकावा. किंवा गुरु ग्रहाचा ओम ब्रह्म बृहस्पते नमः या मंत्राचाही जप करू शकता. असे केल्याने गुरु ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून संरक्षण मिळेल. तुम्ही जे निर्णय घ्याल ते अधिक योग्य आणि अचूक ठरतील. कारण तुमच्या जीवनात असा काळ आला आहे की प्रत्येक योग्य निर्णय तुमच्या आयुष्यात नवीन बदल आणि नवीन सुख घेऊन येऊ शकतो. पण पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या भावना, तुमच्या योजना आणि तुमचे महत्त्वाचे क्षण प्रत्येक व्यक्तीशी शेअर करू नका. त्या स्वतःजवळ जपा, गुप्त ठेवा. कारण अनेक वेळा याच कारणामुळे पूर्ण होणारी स्वप्ने अपूर्ण राहतात आणि मिळणारे यश हातातून निसटते. या गोष्टींपासून दूर राहिलात तर हा काळ तुमच्यासाठी मोठ्या यशाचा आणि मोठ्या उपलब्धींचा ठरेल. तुळ राशीच्या लोकांनो, आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील किंवा परिचयातील तुळ राशी किंवा तुळ लग्न असलेल्या व्यक्तींना नक्की शेअर करा. कारण गुरु ग्रह सध्या अस्त झाले आहेत. त्यांचा काही प्रमाणात अशुभ प्रभाव आपणा सर्वांच्या जीवनावर दिसून येऊ शकतो. पण मी सांगितलेला हा उपाय केल्यास तुम्ही अनेक समस्यांमधून बाहेर पडू शकता. मित्रांनो, तुळ राशीच्या लोकांसाठी येणारे हे 6 दिवस सामान्य नाहीत. ग्रहांचे संकेत स्पष्ट सांगत आहेत की योग्य निर्णय, संयम आणि सकारात्मक कृती केल्यास तुमच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. पण लक्षात ठेवा, अहंकारापासून दूर राहा, तुमच्या योजना गुप्त ठेवा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. कदाचित या काही दिवसांत मिळणारी एक संधी तुमचे संपूर्ण भविष्य बदलू शकते. जर तुम्ही तुळ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम लक्ष्मी नारायण नमो नमः नक्की लिहा आणि श्री लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील तुळ राशीच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. कारण कदाचित ही माहिती त्यांच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा निर्णय योग्य वेळी घेण्यास मदत करू शकते. अशाच अचूक आणि सविस्तर राशी भविष्याच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या राशी भविष्यासह. तोपर्यंत महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. हर हर महादेव.